रजनी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत पिठलं। तर हे पहा, मी अर्धी वाटी असं बेसन घेतलेलं आहे, कांदा 4 कुड्या लसणाच्या आहेत, ओली मिरची, धणापूड आणि जिरेपूड आहे, मीठ आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी तेल। तर चला मी आता हे मिरची भाजून घेणार आहे। कढई मी आता गॅसवरती ठेवलेली आहे। तर चला मी आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेणार आहे। छान असं पिठलं होतं, एकदा नक्की करून पहा। कढई आपली गरम झालेली आहे, तर मी या तेलामध्येच आता हे मिरच्या भाजून घेणार आहे। छान अशा मिरच्या आपल्या भाजलेल्या आहेत, हे पहा। तर मी आता ते काढून घेणार आहे। थोडी मिरची आपल्याला थंड होऊ द्यायची आहे आणि नंतर मी हे मिक्सरमधून काढणार आहे। जास्त बारीकही करायची नाही आहे मिरची आपल्याला। तर हे पहा, मी थोडीशी अशी ओबडधोबडच ठेवलेली आहे। छान अशी आपली मिरची बारीक झालेली आहे, लसूणही ठेचून घेतलेला आहे आणि भरपूर कांदा असा आपल्याला पिठल्याला वापरायचा आहे आणि कोथिंबीरही। चला तर मी फोडणीला सुरुवात करते। कढईतच आपल्याला ह्या पिठला करायचा आहे, तर चला मी आता गॅस चालू करते। कढई आपली गरम होते तोपर्यंत मी हे कोथिंबीर अशी बारीक कट करून घेणार आहे। छान अशी मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। आपलं तेलही गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी फोडणी टाकते। हे मोहरी टाकायची आहे थोडीशी। मोहरी तडतडली की जिरे टाकणार आहोत। जिरे टाकून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि लसणामध्येच आपल्याला कांदाही टाकून घ्यायचा आहे। कांदा असा छान असा परतून घ्यायचा आहे। तर आपल्याला जास्त लालही करायचा नाही आहे, तर थोडंसंच असं भाजून घ्यायचं आहे। आपल्याला पाहिजे तेवढा कांदा आपला परतून झालेला आहे, तर मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही टाकणार आहे। छान असं पिठलं होतं, एकदा नक्की करून पहा। खूप छान असा वास सुटलेला आहे कांदा आणि लसणाचा। तर चला त्याच्यामध्येच मी आता बारीक केलेली मिरचीही टाकून घेणार आहे। मिरची आपल्याला थोडीशी अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। त्याच्यामध्येच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। छान असा कलर आपल्या आलेला आहे, हे पहा फोडणीला। तर त्याच्यामध्येच मी आता पाणी ओतून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तेवढंच पाणी ओतू शकता, घट्ट पातळ याच्यावरती आहे। तर मी थोडंसं असं सरबरीतच करणार आहे। छान अशी आपली फोडणी बसलेली आहे, तर मी आता याच्यामध्ये धणापूड आणि जिरेपूडही थोडी टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। छान असं पिठलं होतं, खूप छान होतं, नक्की एकदा करून पहा। छान अशी उकळी पाण्याला आलेली आहे, तर मी आता त्याच्यामध्ये बेसन गरगटून घेणार आहे। मी पाण्यामध्ये कधीही असं मिक्स करून टाकत नाही आहे। आपल्याला कोरडंच बेसन आदनामध्ये टाकायचं आहे, टेस्ट चांगली येते। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे मोठा शेंगदाण्याचा कूटही करून टाकू शकता। तर मी आता टाकणार आहे। छान पिठलं होतं, हे पहा। तर मी आता हे सगळ्या गाठी फोडून घेणार आहे। हे पहा, छान असं आपलं पिठलं झालेलं आहे, हे पहा। तर हे आपल्याला गरम गरम भाकरीसोबतही छान लागतं आणि भात पिठलंही छान लागतं। तर चला, आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।